तर आजचा आहे दिवस खूप 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 भारी. तर मी सकाळी सकाळी तयारी केली आणि निघाली माझ्या कामाला. कामावरती जाऊन मी संध्याकाळी परत रिटर्न आले घरी. घरी येऊन आमचा आजचा बेत होता बिर्याणीचा. आता आमचा पूर्ण ग्रुप आम्ही तयार झालो. मस्तपैकी इथे अदिती, अंतरा दोघांनी मिळून कांदा कापला. मी आणि साक्षीने मिळून लसूण, कोथिंबीर वगैरे ते साफ केलं आणि इथे आम्ही आमचं वाटप वगैरे लावत होतो. आणि इथे अंतराला जरासा आम्ही टेक घ्यायला दिलेला आणि नंतरला आमच्या ओरिजिनल शेफने घेतलं कांदा गावाला सट्टासट आणि इथे आम्ही आमची टुकू कामं चालू ठेवलेली आणि पटापट मग मी दुसरीकडे लगेच टोप ठेवला. भात मी शिजवून साईडला ठेवला होता आणि मग त्या टोपात मी ठेवलं तोपर्यंत तेल वगैरे ओतून आणि इथे हे कोशिंबीरसाठी तयारी चालली होती आणि तो बरिस्तासाठी जो कांदा होता तो मी टाकला, तो फ्राय करून साईडला करून आता कांदा मी फ्राय करून घेते मस्तपैकी बिर्याणीसाठी. पंडी आत्ते आमचा मेन शेफ आहे. पंडी आत्तेने आम्हाला सांगितलेली रेसिपी आम्ही तशी बनवली आणि आधी हे असं बघून आम्हाला वाटत होतं काय बनतंय, कसं बनतंय काय माहिती. एकाने धरून दोन वेळा असं करून फिरवलेलं, कामाचं डिस्ट्रीब्युशन केलेलं आणि ह्या लेवलला चिकन जे दिसायला लागलं ना आणि नंतर पंड्यात ते आले चिकन वगैरे त्यांनी बघितलं शिजलं का आणि आम्हाला मग लेअरिंग करून दिली आणि आता त्याच लेअरिंग करतात छानपैकी. आम्हाला येत नाही म्हणून आणि त्यांनी बघू शकतो किती छान लेअरिंग करून दिली आम्हाला आणि नंतर आम्ही कलर होतो आणि हा कांडवाला आमच्याकडनं आम्ही त्या दिवसात पूर्ण कांडच करत होतो आणि नंतर मग हा आम्ही कलर टाकलेला बरिस्ता टाकलेला वरून आणि इतकी सुंदर दिसत होती ना बिर्याणी आणि जेवढी सुंदर दिसत होती तेवढी टेस्टला पण छान होती. जरा शेळणी झालेली पण तरी इतकी सुंदर झालेली की काय सांगू. हा आणि त्यासोबत छान असा कांड पण झाला. बघू शकता किती ढवळून वगैरे वाढलं ते किती मस्त दिसतंय. सगळ्यांनी छान पोटभर खाल्लं आणि नंतरला मग एक कांड झाला. आमच्या अदिती मॅडमला ठसका लागला. माझ्या घशात तेजपत्ता अडकला सो तो मूड तिथे जरासा ही आमची कचरेवाली आणि ही कचरेवालीची सहाय्यक आणि इथे आम्ही दोघे आईस्क्रीम खायला आणि ही आमची ठसकेवाली. स्वतः पण तेजपत्ता कुठे गेला तुझा तेजपत्ता? तो तेजपत्ता अडकला गळ्यात. आणि मग संध्याकाळी आम्ही असं छान वॉकला गेलो आईस्क्रीम वगैरे खायला आणि गावदेवीचं डेकोरेशन चाललं होतं. सो बाय बाय.